नमस्कार. गेल्या 25-27 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी एक गोष्ट बघितली की पेशंट लोकांना दवाखान्यात येण्याची प्रचंड घाई असते. त्याच्याच पुढची घाई असते आल्याबरोबर आपला नंबर कधी लागतोय आणि आपण औषधं घेऊन ताबडतोब घरी कधी जातोय. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना घाई नसते ती आपले केस पेपर दाखवण्याची आणि जुने रिपोर्ट्स आणण्याची. पेशंट तर तोंडावर सांगतात दवाखान्यात यायला उशीर झाला त्यामुळे औषधं, गोळ्या, कागदपत्र काहीही आणता आलं नाही, घाई झाली ना. पण त्यांना हे लक्षात येत नाही की अशा पद्धतीने वागल्यामुळे त्यांना स्वतःलाच ट्रीटमेंटसाठी आणि इव्हन डायग्नोसिससाठी डिले होऊ शकतो. तर आज आपण अशाच एका साध्या पण तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, दवाखान्यात जाताना कोणती काळजी घ्यायची. तर अधिक वेळ खर्च न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. बरेचदा आपण दवाखान्यात दोन प्रकारे जातो. म्हणजे एक, आपली व्हिजिट ही प्री प्लॅन्ड असते, म्हणजे आपण ठरवून दवाखान्यामध्ये जातो की उद्या जायचंय, परवा जायचंय. आणि दुसरी एक व्हिजिट असते की ज्या वेळेला इमर्जन्सीमध्ये आपल्याला नेलं जातं, काही प्रॉब्लेम असतो, उदाहरणार्थ शुगर कमी झालेली असते, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, चक्कर आलेली असते, कोणतंही इमर्जन्सी कारण असू शकतं. सो अशा दोन प्रकारांमध्ये आपण दवाखान्यात जाताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण बोलूया. तर मला असं वाटतं की दवाखान्यात जर आपली व्हिजिट प्री प्लॅन्ड असेल तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, यासाठी मी आज तुम्हाला 10 टिप्स सांगणार आहे. तर चला त्या टिप्स कोणत्या आहेत त्या बघूया. नंबर 1, आपली अपॉइंटमेंट आधी फिक्स करा. आपल्याकडे हॉस्पिटलच्या रिसेप्शनचा नंबर असेल तर त्या नंबरवर फोन करून डॉक्टर आहेत का, उपलब्ध आहेत का, ऑपरेशनची वेळ आहे का, किंवा ओपीडीची वेळ कुठल्या वेळेत साधारण उपलब्ध असू शकतील याबद्दल माहिती घ्या आणि आपला नंबर लावून ठेवा. बरेचदा फोनवरती फक्त नंबर घेतला जातो किंवा स्पेशल अपॉइंटमेंट सुद्धा दिली जाते. रिसेप्शनवरती आधीच कन्फर्म करा की तुम्ही नुसता नंबर लावताय की स्पेशल एखाद्या वेळेची अपॉइंटमेंट घेताय. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असेल तर एक 10 मिनिटं अगोदर तिथे पोहोचणं गरजेचं आहे. आणि हा दवाखाना असल्यामुळे जर काही इमर्जन्सी पेशंट आला तर डॉक्टरला थोडासा वेळ इकडे तिकडे लागू शकतो, त्यामुळे थोडंसं बसायची तयारी सुद्धा ठेवा. अपॉइंटमेंट घेऊन गेल्यामुळे तुमचा अधिकचा वेळ जो दवाखान्यामध्ये वेटिंग मध्ये जातो तो नक्कीच कमी होऊ शकतो. नंबर 2, आपल्याला काय त्रास होतोय ह्या कंप्लेंट्स अगोदर लिहून ठेवा. बरेचदा असं होतं की डॉक्टरकडे गेल्यानंतर काय नक्की बोलायचं हे बाचकायला होतं आणि महत्वाचे विषय सांगायचेच राहून जातात. सो असं जर आपल्या बाबतीमध्ये होत असेल तर कृपया आपल्याला काय होतंय हे चक्क एका कागदावरती लिहून ठेवा, जेणेकरून डॉक्टरांशी कम्युनिकेट करताना आणि आपल्यालाही समाधान मिळेल की आपण सगळे प्रॉब्लेम्स आपल्या डॉक्टरांना सांगितलेले आहेत. नंबर 3, आधीचे रिपोर्ट्स, आधीच्या डॉक्टरांकडची औषधं ही सगळी सोबत घ्या. त्याचं वजन काही खूप एवढं नसतं. आपण जर आधीचे रिपोर्ट्स घेतले असतील तर काही रिपोर्ट्स आहेत त्याचं रिपिटेशन होण्याचं आपण थांबवू शकतो. उदाहरणार्थ सिटी स्कॅन असेल किंवा MRI असेल, एक्सरे काढलेला असेल, रिसेंट जर ह्या गोष्टी असतील तर पुनरावृत्ती आपण टाळू शकतो, ह्याच्यात तुमचेच पैसे वाचणार आहेत. सो ते रिपोर्ट्स घ्या. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्याच बरोबर औषधं, गोळ्या सुद्धा घ्या. बरेचदा आपण औषधं, गोळ्या काय घेतो आहोत आणि नक्की कुठल्या प्रकारे घेतो आहोत हे आधीच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच आहे का, हे सगळं बघायचं असेल तर आपल्या औषधांचा एक जथ्था छोटासा असतो, एक छोटा बॉक्स असतो, तो डॉक्टरांकडे सरळ घेऊन या. नंबर 4, आपल्या डॉक्टरांशी स्पष्टपणे बोला. म्हणजे एखादा मुद्दा तुम्हाला नाही समजला तर डॉक्टरांना तसं सांगा की मला हा मुद्दा समजला नाही, कृपया मला परत एकदा एक्सप्लेन करा म्हणून. डॉक्टर कधीही कंटाळणार नाही. नंबर 5, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपण केबिन मध्ये एंट्री करताना आपला मोबाईल कृपया सायलेंट मोडवर ठेवा. डॉक्टर आपल्याशी कम्युनिकेट करतायत, औषधं समजावून सांगतायत आणि त्याच वेळेला जर रिंग आली किंवा आपण फोनवर बोलत असलो तर ते थोडंसं डिस्टर्बिंग होऊ शकतं. आणि गुड मॅनर्स म्हणून सुद्धा जेव्हा 2 व्यक्तींचं कन्व्हर्सेशन होत असतं त्यावेळेला कृपया आपले 100% द्या आणि आपलं लक्ष इतरत्र डायव्हर्ट करू नका. नंबर 6, डॉक्टरांशी कम्युनिकेट केल्यानंतर आपल्याला जर ते समजणार नाही अशी आपल्याला भीती वाटत असेल तर कृपया एखाद्या नातेवाईकाला सोबत न्या. असा नातेवाईक जो डॉक्टरांशी कम्युनिकेट करू शकेल आणि डॉक्टरांनी सांगितलेला आपल्याला साध्या सोप्या शब्दामध्ये सांगून किंवा समजावून सांगू शकेल, अशी व्यक्ती सोबत नेली तर आपल्याला नक्कीच तिची हेल्प होते. नंबर 7, दवाखान्यात जाताना कपडे कोणते घालायचे. आपण जर तपासणी करून घेणार असू तर आपल्याला तपासणीसाठी सोयीस्कर म्हणजे आपल्यासाठी सुद्धा
आणि डॉक्टरांना सुद्धा तपासणीसाठी सोयीस्कर पडेल अशा पद्धतीचे कपडे वापरा. याबद्दल अधिक काही सांगायला नको. आपण सगळे सुज्ञ आहात. दवाखान्यात आपण शरीर प्रदर्शन करण्यासाठी नाही जात आहोत, तर आपल्याला आवश्यक आहे ती जागा डॉक्टरांना लवकरात लवकर तपासायला यावी, या दृष्टीने सोयीस्कर कपडे घालून जाणार आहोत, याची काळजी घ्या. नंबर 8, ट्रीटमेंट प्लॅन व्यवस्थित समजून घ्या. कधी कधी एकाच व्हिजिटमध्ये सगळी ट्रीटमेंट केली जात नाही. काही तुकड्यांमध्ये किंवा काही व्हिजिट्समध्ये ती ट्रीटमेंट आपल्याला अपग्रेड करायला लागते. डॉक्टरांचा असा काही प्लॅन आहे का, याबद्दल डॉक्टरांशी व्यवस्थित चर्चा करा. नंबर 9, डॉक्टरांनी सांगितलेले चेंजेस आपल्या दैनंदिन लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. जर डॉक्टरांनी आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितलं असेल, काही पथ्य सांगितली असतील, तर ती पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. नंबर 10, फॉलोअप मिस करू नका. डॉक्टरांनी सांगितलंय त्यावेळेतच बरोबर तपासायला जा. कधी कधी डॉक्टरांनी जर 15 दिवसाचा फॉलोअप दिला असेल आणि तेवढीच औषधं दिली असतील आणि आपण जर तो फॉलोअप मिस केला तर आपली पुढची ट्रीटमेंट सुद्धा मिस होऊ शकते आणि ज्याचे घातक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा बोलवलं आहे तेवढ्या वेळेमध्ये जा आणि कुठली औषधं कायमस्वरूपी घ्यायची आहे ती औषधं सुद्धा चालू ठेवा. फॉलोअपला समजा 1-2 दिवस इकडे तिकडे होणार असेल तर ह्यातली कुठली गोळी कायमची घ्यायची आहे याची आधीच माहिती करून घ्या. सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट आहे की डॉक्टरांनी मागच्या वेळेला आपल्याला काय सांगितलं होतं याची थोडक्यात उजळणी करा. काही रिपोर्ट्स करायला सांगितलेत का, उदाहरणार्थ शुगर, युरिन, एक्सरे, ईसीजी किंवा अन्य काही तपासणी जर करायला सांगितली असेल तर ती अवश्य करून घ्या, कारण त्यावर पुढच्या ट्रीटमेंटचा प्लॅन ठरणार असतो. त्यामुळे सांगितलेल्या ट्रीटमेंट किंवा सांगितलेल्या तपासण्या या आवश्यक पूर्ण करा आणि मगच डॉक्टरांकडे जा. कधी कधी असंही होतं की आपण ही पूर्ण काळजी घेऊन सुद्धा एखाद्या वेळेला इमर्जन्सीमध्ये आपल्याला दवाखान्यात नेलं जाऊ शकतं. म्हणजेच डायबिटीसचा पेशंट असेल आणि त्याची शुगर कमी झाली तर त्याच्या नकळत अनेक नातेवाईक किंवा शेजार पाजारची लोक त्याला दवाखान्यात घेऊन जातात. त्यावेळेला आपल्याला हे सगळे नियम माफ असतात, पण तरी सुद्धा आपण एक छोटीशी काळजी घेऊ शकतो की आपल्या आरोग्याचं एक छोटंसं कार्ड आपण बनवू शकतो, ज्यावर आपल्याला औषधं कुठली चालू आहेत याची माहिती आपण लिहू शकतो. आपल्याला कुठल्या औषधांची ॲलर्जी आहे का हे आपण माहिती करून त्यावरती लिहू शकतो. आणि जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाल त्यावेळेला आपल्या ॲलर्जी बद्दल सुद्धा डॉक्टरांना सांगायला विसरू नका. इमर्जन्सीमध्ये पण ते आवश्यक आहे आणि आपली प्री प्लॅन व्हिजिट असेल तर हा मुद्दा नक्कीच विसरू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. जर या छोट्या छोट्या टिप्स आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुढच्या आठवड्यात नवीन माहिती घेऊन नक्की भेटू. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि सोबत सखीची या व्हिडिओ चॅनलवरचे इतर व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.